नमस्कार मित्रांनो, आश्रमातील मुलीला ते दोघे इन्स्पेक्टर आणि तिचे चुलते ते घेऊन जातात. आता ते डुप्लिकेट असतात. सर्वजणांना खूप हळूहळू वाटत असते. सर्वजण ती किती लकी आहे असा विचार करत असतात. एक मुलगी देखील बोलते की आम्हाला आमचे वडील भेटले तर. त्यावेळेस तिची व्याकुळता तिची दिसली होती. त्यावेळेस सायली तिला जवळ करते. सर्वजण आतमध्ये गेल्यानंतर ही त्या वाटेकडे बघतच असते की ही परत येते की काय. तिला वाटत असं की मागे यावं ती. इकडे स्वतःच्या फोनची ही प्रिया वाट बघत असते. तिचे वाट बघण्याच्या प्रमाणे स्वतः कॉल देखील करते आणि गुड न्यूज देते. काम फत्ते झालं आहे. ते त्या मुलीला घेऊन गेले आहेत आणि इकडे प्रियाला देखील खूप आनंद होतो. त्याच्यानंतर प्रियाचे सर्वजण तोंड भरून कौतुक करतात, अभिनंदन मानतात. सचिन तर तिला हॅट्स ऑफ असं बोलतो. तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारतील, जशी रंगीत तालीम या ठिकाणी घेतली तेच प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आले. आणि सचिन नागराज प्रियाचं खूप कौतुक करतो. इकडे सायली त्या छोट्याशा मुलीला जीव घालत असते. ती सगळा वेळ तिला देत असते. ती देखील खूप मुश्किलपणे सर्व जेवण करत असते. सायली तिला जवळ करते. त्याच वेळेस त्या ठिकाणी अर्जुन येतो. आता जी मुलगी आश्रमातून बाहेर गेली आहे त्या मुलीचे खूप हाल चालू असतात. तिला एका कोठीमध्ये ठेवण्यात आलेलं असतं. ती हात जोडते, मला आश्रमात जाऊ द्यात. ती फसली आहे हे तिला जाणवत असतं. तसं ती व्हिडिओ काढून सचिनला पाठवते. सचिन सर्वांना तो व्हिडिओ दाखवतो आणि सचिनच्या डोक्यात नवीन प्लॅन येतो की ज्या व्यक्तीने तिला तिथून आणलं आहे ते व्यक्ती अंडरग्राऊंड व्हायला हवेत. तसं त्या पद्धतीने तो करायला देखील लावतो. इकडे अस्मिता बाळाला गोलूला सांभाळता येत नाही म्हणून सायलीला झापते. त्यानंतर तिला देखील पस्ताव होतो आणि ती सायलीला उगाच बोलले पॅनिक होऊन असं ती बोलू लागते. सायली खूप तिला वाईट वाटतं पण ती तरी देखील अस्मिताला सांभाळून घेते. इकडे सचिन प्रियाला कॉल लावतो आणि तू खूप छान अशी रंगीत तालीम करून घेतलीस आणि तेच प्रश्न विचारलेत असं सांगतो. इकडे सायली झोपली असताना तो तिला दूध घेऊन येतो आणि तिचे पाय देखील चेपवू लागतो. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा गोलूची सांभाळण्याची जबाबदारी ही सायलीवर येते आणि कल्पना देखील ती तयारी व्यवस्थित हँडल करत असते. तेवढ्यातच दोघांची ताणाबळ पाहून त्या ठिकाणी प्रतिमा येते आणि प्रतिमा गोलूला सांभाळायची जबाबदारी घेते आणि हे दोघीजणी काम आवडतात. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा.